एकच वादा आज आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत जावेद भाई यांच्या तुम्ही असा कसा निर्णय घेतला ते म्हटलं मी राष्ट्रवादीमध्ये गेलो. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर जर सगळ्या लोकांची इच्छा आहे की आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मी ज्या पक्षामध्ये गेलो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि म्हणून आपण तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मोठा झालो. कारण आपल्याला माहिती आहे की माझा समाज नाही तिथं तुम्ही जे सगळे लोक आहेत ते सगळे माझे नातेवाईक आहेत. मला स्वतःचा भावकीचा किंवा नातेवाईकाचा जातीचा कोणी माणूस नाही. तुम्ही सगळ्या लोकांनी मला मोठं केलं आणि म्हणून मी इथपर्यंत आलो आणि म्हणून माझं पण एक कर्तव्य बनतं की आपण सगळ्या लोकांनी मला जे एका गावामध्ये फक्त 10 मतदान असणाऱ्या माणसाला तुम्ही एवढं मोठं केलं तर त्या माणसानं तुमच्या उपकाराची कुठेतरी परतफेड केली पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जावेद हा तुमचा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला उभं केलेला आहे. मी या प्रसंगाला आपल्याला सांगतो काजी साहेब की लोणार शहरामध्ये राष्ट्रवादीची घड्याळ घराघरात पोहोचवणार आणि विजय होणार आणि आपण स्वाभिमानानं सांगू शकता की लोणारच्या शहरापासून तर संग्रामपूरपर्यंत आता माझी राष्ट्रवादी पोहोचलेली आहे. मी पुनश्च एकदा आपला आभार मानतो. आपल्याला विनंती करतो की आपण भविष्यामध्ये ही जी काही माणसं अजून पुष्कळ प्रवेश होणार आहेत पण आपल्याला या नगर परिषदेच्या तिकिटाच्या याच्यामध्ये व्यस्ततेमधून मला माहित आहे की आपण जिल्हाध्यक्ष म्हणजे काही लहान जबाबदारी नसते. मी पण संघटनेत काम केलेलं आहे. प्रकाश धुमाळ आमचे मार्गदर्शक पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते सन्माननीय भाई जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांचे सर्व सहकारी लोणारहून आलेले आपले शहराध्यक्ष तौसिफ खान आमचे मित्र इब्राहिम भाई तालुका अध्यक्ष लोणारचे आपले अंबादास गोखान ज्यांनी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश घेतला किंवा उमेदवारी दाखल केली ते जावेदभाई कुरेशी आणि त्यांच्या उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी रिहानाबाई उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी युवक मित्रांनो, आज आपण प्रकाश भाऊ धुमाळ, तौफिक खान, अंबादास गोखान, इब्राहिम या सर्वांच्या नेतृत्वावर स्थानिक नेत्यांच्या त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेत आहे त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा गांधी यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आमचे आज जिल्ह्यातल्या 11 नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहे. 2 डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला. प्रकाश भाऊ धुमाळ आणि इतर सर्व मान्यवरांच्या नेतृत्वामध्ये जावेद भाईला या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे नगरपालिकेमध्ये मला वाटतं 20 सदस्य त्या ठिकाणी असतील आणि 21वा नगराध्यक्ष. तर खाली जे आहे नगरसेवक पाहिजे ते नगरसेवक त्या ठिकाणी पक्षाकडून उभे नाहीत. एकच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी जावेद भाई यांच्या पत्नीच्या रूपाने त्या ठिकाणी त्या उभ्या आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचं जर पूर्ण नगरपालिकेवर नजर टाकलं निवडणुकीवर तर लोणारची नगरपालिका एकमेव असेल तर तिथं फक्त अध्यक्ष उभा आहे, खाली काहीच नाही.
हाही इतिहास तुम्ही घडवू शकता का एकच जागा आम्ही अध्यक्षाची लढवली आणि ती निवडून आणून दाखवली. असं झालं तर निश्चितपणाने तो इतिहास होणार आहे. आणि जावेदभाई आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक त्या ठिकाणी आपण लढवत आहोत. लोणार हा मुस्लिम बहुल भाग आहे. मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात. ख्वाब मेरा है अजितदादाला समर्पित करतो या उर्दू शायरीतील 2 ओळी. यही जुनून यही एक ख्वाब मेरा है, वहां चिराग जला दूं जहां अंधेरा है. आप सब लोग लोनार से यहाँ आए. सही मानो तो हम लोगों ने वहां जाना था, आपका इस्तेकबाल करना था, मगर मसरूफियत ज्यादा होने की वजह से भाई प्रकाश धुमाल साहब का, खंड साहब का और हमारे बाकी साथियों का उनका अभिनंदन करूंगा, मुबारकबाद दूंगा उनको कि उन्होंने ये सब जोड़ जमाव करके आप सबको इकट्ठा करके लोनार से आप यहाँ आए और यहाँ प्रवेश ले रहे. ये पहली घटना होगी. क्या किसी गांव में जो प्रवेश होते हैं वो अपने अपने गांव में वहां किए जाते हैं, मगर आप लोग वहां से चल के तकलीफ उठा के यहाँ पर आए और आप यहाँ पर आकर प्रवेश ले रहे हैं. ये जिजाऊ माँ साहिब की जन्मभूमि है, ये ऐतिहासिक भूमि है. आपकी भी भूमि जो है वो भी ऐतिहासिक भूमि है. लोनार है, पर्यटन स्थल है बहुत बड़ा. मुझे यकीन है कि आप जिस तरीके से आप लोगों ने उम्मीद रखी है कि कल जब चुनाव के नतीजे 3 तारीख को सामने आएंगे तो जावेद भाई कुरैशी की अहलिया वहां नगर अध्यक्ष के रूप में सामने आएंगे. मैं आप सबको कामयाबी की दिल की अमीर गहराइयों से मुबारकबाद देता हूं एडवांस में. और इसी जोश और होश से आप लोग काम करेंगे और अपने पार्टी के उम्मीदवार को वहां जिताएंगे. एक नया इतिहास अगर ऐसा होता है तो एक नया इतिहास लिखा जाएगा. क्या लोनार में नीचे कहीं नगर सेवक के लिए खड़े हुए नहीं है उम्मीदवार, मगर एक तुमने खड़े किया है और उसको चुन के लाए. बहुत बड़ा इतिहास हो जाएगा अगर हम कामयाब होते हैं तो. मैं फिर एक बार आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. आप सब लोग अपने अपने काम धंधे छोड़ के इन्होंने बहुत अच्छी कहावत एक कही, जाएंगे काम को तो खाएंगे शाम को. जाएंगे काम को तो खाएंगे शाम को. मुसलमानों की हम तुम्हारे साथ हैं. खाएंगे साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. तुम्हारे पहले रुमाल है तुमको. डाल दे 10 डाल दो. बस सगळे इकडे. इब्राहिम साहेब आपण एक काम करू.